रंगपिठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातुमनंदे समागत तिष्ठन्तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम श्री चरण संताची श्री चरण श्री चरण गुरुपदाने कथेचा विस्तार गुरुपदाने कथेचा विस्तार गुरुपदाने कथेचा विस्तार गुरुपदाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लाडके लढीवर असणारे भक्त नामदेवरायांचा 4 चरणाचा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा बुद्धीने अल्पशा परिहार द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या श्री क्षेत्र बोखारे पांगरा या नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठेनिमित्त चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये नवरात्र महोत्सव असा दुग्ध शर्करा योग ज्यांनी घडून आणला असे आपले चाणाक्ष गावकरी आणि त्यानिमित्ताने माझ्याकडे आलेली दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. दुसरा दिवस आहे ना कितवा आहे मग काही असं करेल कालच सुरू झाले ना. दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं गावकऱ्यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली अल्पशी सेवा आहे. आई जगदंबा जशी सद्बुद्धी देतील त्या त्या पद्धतीनं मिळालेल्या वेळामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग नामदेवरायांचा 4 चरणाचा गोडासा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा सरळ सोपा भावार्थ सांगतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. माझ्याकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात की संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. आपण आयुष्य घातलं ज्या शोधासाठी रात्रंदिवस पळतोय, राबराब राबतोय, मरमर मरतोय, कुणाची कुणाला वेळ नाही, कुणासाठी कुणाला मेळ नाही, अशी अवस्था ज्या ठिकाणी आपली निर्माण झाली आणि मग आपण कशासाठी धावतोय तर आपण सुखासाठी धावतोय. मला थोडी आवाजाची मिसमॅचिंग व्हायली लक्षात. आवाज एक येणं दोन्हीचा मॉनिटरचा नाही. आणि मग आपण राबराब राबतोय तर आपण ज्याच्यासाठी धावतोय ते आपल्याला मिळालं का? त्या गोष्टीचं नाव आहे सुख. ते आपल्याला मिळालं नाही. का मिळालं नाही त्याचं कारण आहे नामदेवराय म्हणतात तुम्ही चुकीच्या ठिकाणी शोधल्यामुळं आम्हाला ते मिळालं नाही. मग ते सुख कुठं आहे तर संतांच्या संगतीत आहे. किती आहे शब्दात सांगता येत नाही. संत संगतीचे काय सांगू सुख कोणता आहे? महाराज म्हणतात आपणा पारिके नाही तिथे अपपर भाव नसणार त्या ठिकाणी सुख संतांच्या संगतीमध्ये आहे. मग कलियुगामध्ये जर मला कुणी कुणाला मोठं म्हणावं म्हणत असेल तर मी एकाच व्यक्तीला मोठं म्हणेल ते म्हणजे संत आहेत. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. संत कसे आहेत? इहलोकी तोची या लोकामध्ये संत एकमेव असे आहेत ते सगळ्याच्या ठिकाणी सारखे आहेत. सर्वभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा म्हणून साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. आणि शेवटी नामदेवराय एक उपमा देतात संतांना. कोणती देतात? गावरान गाईचं दूध. गावरान गाय माहिती आहे ना आपल्याकडे? कोणती आली आता डिजिटल? जर्सी गाय. वा चोपदारानं उत्तर दिलं. जर्सी गायला जर्सी गाय का म्हणतात? तुम्हाला माहित नसलं तर मला कशाला आणलंय मी सांगतो ना. जर्सी गायला जर्सी गाय का म्हणतात त्याचं उत्तर आहे कारण ती जर्सी गाय आहे. किती अभ्यास केला असेल महाराज मी याच्यासाठी. पहिलवानाला पहिलवान का म्हणतात? कारण तो
नाही हो, एवढं पाचूट उत्तर द्यायला आलो नाही बरं मी, हे लक्षात ठेवा. मी काय सांगतो इकडे लक्ष द्या. जर्शा गायला जर्सी गाय का म्हणतात त्याचं उत्तर आहे कारण ती जर्शीच गाय आहे, बाकी सगळं डुक्कर आहे. लक्षात येतं का? तिची थोडी गायीचा अंश आहे तिच्यात, जराशी गाय आहे म्हणून जर्सी गाय आहे. पण गावरान गायीचं दूध पवित्र आहे. नामा म्हणे गाय दूध एक सार. अरे जेवढं गावरान गायीचं दूध पवित्र आहे तेवढं पवित्र वर्तन करतो तो संत आहे. साधू निरंतर वर्ते तैसा, म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. सेवेसाठी निवडलेल्या चारही चरणाचा सरळ सोपा स्पष्ट भावार्थ सांगितला. आता माझ्या पद्धतीने बोलायला मी मोकळा आहे. विठाला दोन्ही मॉनिटर मायाकडे ठुलेत मदन महाराज, पण एक पण मायाकडे नाही. लक्षात येतं? म्हणजे याला म्हणायचं धरण उशाल आणि कोरड. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. इकडे याला पण थोडंसं करा. आवाज जाते आम्हाला, आम्ही ॲडजस्ट करू. ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी इन द लाईफ. बरोबर आहे? नाही तर मायापाशी आणून ठेवता. चला विठाला विठाला. अगदी मोजक्या वेळेमध्ये आपल्याला कीर्तन मांडायचं आहे. जास्त वेळ घेणार नाही. अगदी वेळेमध्ये आपल्याला चिंतन मांडायचा प्रयत्न करायचा आहे. फार नवरात्र महोत्सव चालू आहे. खरं तर नवरात्र महोत्सवामध्ये अनेक परंपरा आपण चालवतो. का चालवतो, कशासाठी चालवतो, आपली वारकरी परंपरा काय, आपला धर्म काय आहे, खरं तर आपण हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि माझं मत आहे आपण मुळाशी गेलं पाहिजे. ज्या धर्मात जन्माला आले त्या धर्माचं मूळ आपल्याला कळालं पाहिजे. ज्या संप्रदायाची आपण सेवा करतो, नवे नवे ज्या संप्रदायाचा आपण वसा वारसा जोपासतो, त्या संप्रदायाचं मूळ आपल्याला माहीत असलं पाहिजे. किंबहुना एखाद्या गोष्टीच्या मुळाशी गेलोत ना तर आपल्याला पाहिजे ते मिळत असतं. लक्षात येते का? आपण आपलं मूळ शोधायला लागलो. आता बरेच लोक मूळ काय कुळ शोधायलेत गौसत का गॅजेटमध्ये. जाऊ दे, विषय आपला तो वेगळा आहे, मी पुढे बोलणार आहे. माझ्याकडे लक्ष द्या. मुळाशी जातो तो वाघ असतो आणि अर्ध्यावर थांबतो तो कुत्रा असतो. पटतं का बघा? एखादा दगड हातामध्ये घ्या, एखाद्या कुत्र्याला मारा, किती लागला बघणार नाही, कुठं लागला बघणार नाही, मारला कोणी हेही बघणार नाही, दगड गेला कुठं बघेल आणि दगडाच्या मागं पळेल, त्याला कुत्रा म्हणतात. पण तोच दगड हातामध्ये घ्या, एखाद्या वाघाला मारा, अरे कुठं लागला बघणार नाही, किती लागला हेही बघणार नाही, अरे दगड कुठं गेला हे सुद्धा बघणार नाही, मारलाय कोणी बघेल आणि त्याचा फडशा पाडल्याशिवाय राहणार नाही, त्याला वाघ म्हणतात. मुळाशी जातो तो वाघ असतो आणि अर्ध्यावर थांबतो तो कुत्रा असतो. मग माझी विनंती आहे, अरे ज्या हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलो, या हिंदू धर्माचं मूळ आपल्याला माहीत असलं पाहिजे, याच्या परंपरा आपल्याला माहीत असल्या पाहिजे, याच्या आपण का गोष्टी काही करतो याची कारण मीमांसा आपल्याला माहीत असली पाहिजे. खास करून आमच्या माता माऊलीसाठी. कारण तुम्ही काल घट मांडले ना, घटस्थापना झाली ना, तुमच्याकडे झाली का नाही मावशी? झाली. पण एवढं सांगतो, 9 दिवसात याच्यातल्या अर्ध्या बी महिला मंडळाचं धन उगत नाही, अर्ध्याचं सोडून जाणार आहे. नाही निघत का? हे कशासाठी करायचं? एक विषय आला म्हणून बोलतो. आपला धर्म, आपली पवित्र संप्रदायाची, आपली संस्कृती हिंदू धर्माची किती ग्रेट आहे. आपण जो घट मांडतो नाही, त्या घटासाठी माती कोणती वापरावी तर गावाच्या शेजारच्या कोणाच्याही जमिनीतली वापरत नसत. मग कारण दशहरा झाला किंवा दसरा झाला की आपल्या रब्बी हंगामाची पेरणी असते, मोठी पेरणी म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे ना? ही मोठी पेरणी असते. पूर्वी मोठ्या पेरणीत जास्त पेरल्या जायचं, आता मोठ्या पेरणीत जास्त काम उरलं नाही. आणि म्हणून ज्या शेतामध्ये आपल्याला पेरणी करायची त्या शेताच्या 4 कोपऱ्यावरची माती आणि मध्यभागची अशी 5 ठिकाणची माती घरी आणायची. तो घट आपल्या घरामध्ये मांडायचा, देवळीमध्ये मांडला जायचा, देवाऱ्यासमोर मांडला जायचा. आताच्या वाणी परातीत मांडत नाहीत बरं का. बऱ्याच जणीनं परातीत मांडलाय. तुम्ही म्हणता तुला काय माहित, आमच्या घरचीनं परातीत मांडलाय. बरं, मी काय संसारिक माणूस आहे ना, परातीत नाही. पूर्वी मातीच्या भिंती असायच्या, त्याच्यावर ठेवल्या जायची. त्याच्यामध्ये काय टाकता? तो धान्य टाकतो ना आपण. काय काय टाकतो त्याच्यामध्ये? गहू, बरोबर आहे, ज्वारी, तुरी, तरी बरोबरच आहे का? चलू द्या. आपण त्याच्यामध्ये ना मूग टाकत नाही, उडीद टाकत नाही, तूर टाकत. आपण काय टाकतो? हरभरा टाकतो, करडी टाकतो, ज्वारी टाकतो, गहू टाकतो, मोहरी टाकतो. म्हणजे काय? रब्बी हंगामामध्ये जे पेरायचं असतं ते आपण टाकत असतो. ऐका, आपल्या परंपरेने आपल्याला माती परीक्षण शिकवलंय, आपल्या धर्माने.
आपल्याला माती परीक्षण शिकवले. अरे ज्या शेतात जे पेरायचं आहे त्या शेतातली माती आणा, जे बी त्याच्यात पेरायचं आहे. कारण पूर्वी बाजारामध्ये बी विक्रीला मिळत नव्हतं, घरचं बियाणं असायचं. हे तुम्हाला नाही कळणार, हे आमच्या काळात होतं. बरोबर आहे की नाही तात्या? आमच्या काळात घरचं बियाणं असायचं, हे आता आलं डिजिटल. पूर्वी घरातलं बियाणं असायचं, जे पेरलं ते त्याच्यामध्ये टाकावं लागायचं. आणि मग काय व्हायचं माहिती आहे? या 9 दिवसामध्ये आपल्याला 2 गोष्टी शिकायला मिळायच्या. बघा, शेवटची गोष्ट सांगून आपण अभंगाकडे येऊया. 2 गोष्टी शिकायला मिळायच्या. कोणत्या? एकतर माती परीक्षण व्हायचं आणि बियाण्याचं जर्मिनेशन कळायचं. जर्मिनेशन म्हणजे आपण जे बियाणं टाकलंय, टाकलेल्यापैकी कोणतं जास्त निघालंय. जर ज्वारीच्या बियाण्यामध्ये काही फॉल्ट असेल तर ज्वारीचं कमी निघेल, गव्हाचं काही असेल तर गव्हाचं कमी निघेल, हरभरा किंवा जे जास्त निघले त्याचं जर्मिनेशन चांगलं आहे, म्हणजे ते बियाणं पेरणीसाठी अतिशय योग्य आहे. हा पहिला निष्कर्ष. दुसरा निष्कर्ष काय आहे? या राहिलेल्या 6 दिवसामध्ये, कारण पहिले 3 दिवस तर बियाणं वर अंकुरित व्हायला मातीच्या बाहेर यायला जातात, बाकीच्या 6 दिवसामध्ये जे वातावरण आहे ते वातावरण कोणत्या धनासाठी पोषक आहे, म्हणजे निघलेलं सगळंच धन त्या ठिकाणी तजेलदार राहत नाही. मग त्याच्यातलं काही ठराविक धन तजेलदार राहतं आणि त्याच्यातून हा निष्कर्ष येतो की यावर्षी ज्वारीसाठी चांगली सुरू, यावर्षी गव्हासाठी चांगलं वातावरण आहे. बरं, आणि मग त्याच्यातून माती परीक्षण आणि बियाण्याचं जर्मिनेशन होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे होतं का, करतात का नाही मला माहीत नाही, पण दसऱ्याच्या दिवशी टोपी घालतो ना आपण दादा, आणि त्या टोपीमध्ये काय लावतात पुढं? तुमच्याकडे लावतात का धन? नाही, आमच्याकडे धन लावतात. ते जे आपण जे लावतो ना ते धन टोपीमध्ये लावायचं, हनुमंतरायाच्या दारात जायचं, हनुमंतरायाला ते धन अर्पण करायचं. आणि प्रत्येकाच्या घरी आपण सोनं घेऊन जातो ना, ते सोन्याच्या बहाण्यानं हातामध्ये धन असायचं, एका हातामध्ये सोनं असायचं म्हणजे आपटा असायचा, टोपीमध्ये ते धन लावायचं आणि आपण घरोघर दर्शनाला जायचं. याच्यातून काय निष्कर्ष होता? तर नेटवर्क मार्केटिंग होती. ज्याच्या टोपीतलं धन चांगलं आहे त्याच्या घरचं बियाणं 1 नंबर आहे आणि मग त्याच्याकडून बियाणं आणून लोक पेरायचे. ही आपली परंपरा, ही आपली संस्कृती आहे. आपले जेवढेही सण आहेत हिंदू धर्मातले, असा अनाठाई एकही सण नाही. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, आता आपण सण सुद्धा टाइमपास म्हणून साजरे करायला लागलो. ही मात्र नक्कीच शोकांतिक आहे. गोष्ट लक्षात ठेवा. विठ्ठल आणि मग जुन्या परंपरेला छेद द्यायला लागली लोक आणि नवीन परंपरा काढायला लागली. आता अलीकड मदन महाराज नवीन फॅशन आली, कळाली? 9 दिवसाच्या 9 रंगाच्या साड्या लागतात म्हणे देवीला. तुमच्याकडे आलं का? ते तरी बरं झालं का आलं? हे अवघड आहे महाराज. म्हणे रोज आज काल कोणता रंग, तर कालचा पांढरा होता म्हणे, आजचा कोणता आहे? लाल रंग आहे. लेकरायला पण कळालं. अरे ऐका, कधी कुणी काढलंय 9 दिवसाच्या 9 रंगाच्या साड्या? अरे आमची माय, आम्ही लहान होतो तेव्हा 9 दिवसामध्ये एकच लुगड्या नेसायला असायचं, त्याला सुद्धा 2-2, 3-3 जोड दिलेले असायचे. अरे 3-3 जोडाचं एकच दिवस लुगडं नेसणारी आमची आई 9 दिवसामध्ये धुवून नेसणारी 1 किंवा 2 लुगडे असायची. 9 दिवस तिला नेसण्यासाठी रंगाची वेगवेगळ्या लुगडी नव्हती दादा, पण आमची आई जगदंबेची उपासना करायची. कारण आई जगदंबा तुम्ही कोणतं वस्त्र परिधान केलं हे बघत नाही, तुम्ही कोणत्या भावनेनं पूजा करता हे बघत असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. पण फॅशनच्या नावाखाली पिढी बर्बाद व्हायला लागली. व्यसन आणि फॅशनच्या नादामध्ये तरुणाई बर्बाद व्हायला लागली. व्यसन आणि फॅशनच्या नादामध्ये आपला संस्कार डबगायला जायला लागले आणि पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आपण करायला लागलो. मॅचिंगचा जमाना आला. मॅचिंग, किती मॅचिंग करावी? लोक मला म्हणतात तू जरा बोलायला जरा उखळ आहे. आमच्याकडे असं म्हणतात. काय म्हणतात तुमच्याकडे? त्याला उखळ म्हणतात का? स्पष्ट बोलतो, पण खरं बोलू नये. आजकाल खरं बोललं की कोणाला राग येतो? सख्या माईला राग येतो. मॅचिंगचा जमाना आला. कशाची मॅचिंग करावं? आमची तर एका बाईनं मॅचिंग केली. कशाची? पायाच्या नखाला लावलेल्या नख पॉलिश पासून तर डोक्याला लावलेल्या टिकलीपर्यंत मॅचिंग होती. त्याच रंगाचं नेक पॉलिश, त्याच रंगाची साडी, त्याच रंगाचं ब्लाऊज, त्याच रंगाची टिकली होते, त्याच रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या. मी म्हटलं ताई सगळा एकच रंग का? तिनं सांगितलं महाराज ही मॅचिंग आहे. म्हटलं ताई मॅचिंग करायचीच असेल तर त्या रंगाच्या कपड्याची, बांगड्याची, टिकलीची, नखपालिशची करू नका. अरे मॅचिंग करायची असेल तर आपल्या मालकाच्या ना आपल्या स्वभावाची करा. तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट लक्षात. कशाची मॅचिंग करतोय?
मॅचिंग करण्याच्या नादामध्ये फॅशन आणि व्यसनामध्ये पिढ्यानपिढ्या बर्बाद व्हायला लागल्या. आपण आपले संस्कार विसरत चाललो. आई वडिलांच्या प्रती आदरभाव कमी होत गेला आणि मग आपले सण सुद्धा आपल्याला गोड लागत नाही. ती वस्तुस्थिती आहे. पण या वारकरी परंपरेने आपल्याला अनेक शिकवण दिली. या वारकरी संप्रदायाने आपल्याला अनेक प्रकारची जडणघडण आपल्या जीवनामध्ये कशी करावी आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपण कसं समाधानाने आणि सुखानं जगावं याचा फॉर्म्युला, याचं मार्गदर्शन या वारकरी संप्रदायाने केलं. त्या वारकरी संप्रदायातले एक महान संत शिरोमणी नामदेव महाराजांचा अभंग सेवेसाठी मी निवडलेला आहे. या अभंगामध्ये नामदेवराय जी दुःखी कष्टी लोक होती, 10-5 लोक नामदेवरायाकडे गेली. नामदेवराय, आम्ही राबलो, आम्हाला मिळालं नाही हो सुख. नामदेवराय म्हणतात, सुख मिळण्यासाठी तुम्ही शोधलंय कुठं? कारण आम्ही सुख शोधायला लागलो संसारामध्ये. महाराज म्हणतात, संसारात सुख नाही, अनेक प्रमाण आपल्याला घेता येते. का संसारात सुख नाही? दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही हो, सुखाचा विचार नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही हो, महाराज म्हणतात, संसारात सुख नाही. का सुख नाही? अहो, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुख काय? सुखाचा विचार नाही कोठे, याच्यात सुखाचा विचार सुद्धा नाही. एवढा संसार दुःख बांधव. ऐका, मी 2-3 प्रमाण असे बोलून जातो म्हणजे आपल्याला पटकन समोर जाता येईल. का संसारामध्ये सुख नाही? महाराज म्हटले, संसारामध्ये सुख याच्यासाठी नाही कारण तुम्ही काहीही करा. बरेच लोक प्रयत्न करतात, हे नाही जमलं का मग ते करून बघू, बरोबर आहे. महाराज म्हणले, हे बी करा आणि ते बी करा, सुख याच्यात बी नाही त्याच्यात बी नाही. यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. का? संसार नगरी बाजार भरला ग बाई. ऐका, बऱ्याच जणाला वाटतं असं केलं की सुख. बरं, बऱ्याच जणाला वाटतं पोराचं लग्न झालं की सुख. कारण सगळ्यात मोठं टेन्शन आता कोणतं आहे? पोरांच्या लग्नाचं. मान्य आहे. मग सासूबाईला वाटतं पोराचं लग्न झालं की मी सुखी आहे. झालं ना पोराचं लग्न, आता सुखी आहे का? म्हणे अजिबात नाही. का? वाटत होतं पोराचं लग्न झाल्यावर सुखी होईल, पण सुनबाई निघाली खिलार. खिलार कळते तुम्हाला? चलता चलता ढुसण्या मारायला लागली आणि मग लक्षात येतं संसारात सुख नाही. का नाही? एक शेवटचं प्रमाण सांगतो. महाराज म्हणतात, संसार दुःख मूळ आहे. ज्याचं मूळ दुःख रूप आहे, सुखाचा विचार त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण या गोष्टी लक्षात ठेवा, हे सुख संसारात मिळत. आपण चुकीच्या ठिकाणी शोधायला लागलो म्हणून आपण सुखी नाही. बघा, एक जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. एका आजीची सुई हरवली. सुई हरवली. मग त्या सुई शोधतायत. किती शोधलं सापडत नाही. रस्त्याला येऊन शोधायला लागली म्हातारी सुई. आणि तेवढ्यात नेमकीच ग्रामपंचायत लागली होती, ग्रामपंचायतची निवडणूक. आणि मग ती निवडणूक लागल्यावर मग सगळं काही माफ असतं सगळ्यालाच. सगळेजण धुंडायला लागले. पहिल्या जणाने आलं, काय हरवलं आजी? आजी म्हटले, सुई हरवली. आणि मग त्यांनी सुई पाहायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याचा प्रतिस्पर्धी हजर झाला. म्हटलं, एक मतदान गेलं की 51 सीट जाईल. तो म्हटला, आजी काय झालं? आजी म्हणली, सुई हरवली. एक पाहायला लागलं उकंड्यावर, दुसरं पाहायला लागलं नालीत. तेवढ्यात साधू महात्मा जात होते. साधू महाराजांनी विचारलं, का हो? म्हणे, आजीबाई तुम्ही शोधताय, हे दोघंही शोधताय, नेमकं तुम्ही काय शोधताय? आजीनं सांगितलं, माझी सुई हरवली. मग एक जण म्हणला नालीत असेल, दुसरा म्हणला उकरड्यावर असेल. का हो आजी, तुमची सुई नालीत हरवली का? म्हातारी म्हणली, अजिबात नाही. मग उकरड्यावर हरवली? ती म्हणली, तिथं बी नाही हरवली. मग आजी, तुमची सुई हरवली कुठं? ती म्हणली, मागच्या खोलीत. ते म्हणला, म्हातारी, मागच्या खोलीत हरवली असेल तर तू रस्त्यावर का बघते? ती म्हणली, मागच्या खोलीत अंधार असल्यामुळे मी उजेडात बघते. महाराज म्हणले, तिथं अंधार जरी असला तर ती कुठं सापडेल?
तिथंच सापडेल, उजिडात सापडणार नाही. तसं संसारामध्ये तुम्ही सुख शोधायला गेले की संसारात आपल्याला सुख मिळणार नाही, कारण ते तिथं नाही आहे. संसारात सुख मानायचं असतं, संसारात सुख मिळत नाही. मग का महाराज ते सुख कुठं आहे? नामदेवराय महाराज संताच्या संगतीत. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. आता बघा आपल्याला दोन गोष्टी प्रामुख्याने बघायच्यात. एक म्हणजे संगत, थोडा आवाज कडक करा, आणि दुसरं म्हणजे सुख. लक्ष देऊ नये का? संगत आणि सुख या दोन गोष्टी, आपल्या संत आणि संगत या दोन गोष्टी बघायच्यात. सुख आपण बघितलं, सुख संतांच्या संगतीमध्ये. मग संत आणि संगत या दोन गोष्टी बघितल्या की आपला अभंगात प्रवेश होईल. संगत मात्र खूप महत्वाची. बरं दादा, जीवनामध्ये तुम्ही जशी संगत कराल तसं आपल्याला जीवनाचा अनुभूती येत असते. मी नेहमी सांगत असतो, संगत शब्द हा व्याकरणाच्या दृष्टीनं त्या शब्दाच्या दोन शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. बघा, संगत शब्दाचा आपल्याला विग्रह केला की लक्षात येईल. व्याकरण, ग्रामर कळतं ना? मराठीत ग्रामर म्हणतात. हे पोरो बैठे बैठे सावधान. व्याकरण कळतं का? नाही, ग्रामर कळत असेल ना? हा, मराठीतून कळालं तरी खूप झालं. ऐका, व्याकरणाचा ना आपला आता पिढ्यानपिढ्या संबंध राहिला नाही. इकडे लक्ष द्या. व्याकरण खूप महत्वाचं आहे. क्वामा जरी बदलला, टिंब अनुसार जरी बदलला तर अर्थाचा अनर्थ होतो. एवढं व्याकरणाच्या दृष्टीने आपण चिकित्सक असलो. शुद्ध लेखन कशाला म्हणतात? पहिली विलांटी दुसरी विलांटी कुठं द्यायची हे कळालं पाहिजे. पहिला उकार दुसरा उकार कशासाठी आहे हे कळायला पाहिजे, तर आपल्याला त्या गोष्टी कळतील. संगत शब्द व्याकरणाच्या दृष्टीने त्याचा विग्रह करावा लागेल. दोन शब्दापासून तयार झालेला शब्द म्हणजे संगत आहे. ऐका, त्याच्यातच प्रश्न आहे आणि त्याच्यातच उत्तर आहे. बघा, विग्रह करू आपण. पहिला संगत शब्द असा आहे, संग अधिक गत बरोबर संगत. लक्षात येतंय? संग अधिक गत बरोबर संगत म्हणजे काय? जसा संग कराल तशी गत होते. कळतंय का माझं बोलणं? जुनी माऊली म्हणते ना, त्याच्या संग नसता राहिला तर तू अशी गत झालीच नसती. म्हणजे काय? जसा संग कराल तशी गत होते. याच्यात प्रश्न आहे, याच्यात उत्तर आहे. विग्रह करता आला पाहिजे. आणि तुम्हाला सांगू, व्याकरण आपल्याला कळालं तर परमार्थ कळायला सोपा आहे. कबीरदासजींचा एक दोहा आहे. कबीरदासजी म्हणतात, बघा तुम्ही ऐकलेलं असेल, कबीरदासजी म्हणतात, पाप, मला वाटतं मी बोलून गेलो असेल, पाप करे सो हरी मिले, पाप करे सो हरी मिले, पाप करे सो चैन, पाप करे सो सब कुछ मिले, पाप करो दिन रैन. पाप केलं की देव भेटतो असं नाही आहे. व्याकरणाच्या दृष्टीने कुठं थांबावं हे कळायला पाहिजे. म्हणजे काय? पाप म्हणजे पाप नाही, पा आणि पच्या मध्ये थांबायचंय. पा पकरो, पा पकरो म्हणजे पाय पकडले की देव भेटतो. या व्याकरणाच्या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. मग संगत महत्वाची आहे. जीवनामध्ये जशी संगत कराल तशी तुमची गत होत असते. म्हणून आमच्याकडे असं म्हणतात, ढवळ्या शेजारी. बोला बोला, तुमच्याकडे बी माहिती आहे म्हणलं मग काय सांगायची गरज आहे. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण मात्र नक्की लागतो. अजून सांगू, चांगल्या गोष्टी शिकावं लागतात आणि वाईट गोष्टी माणूस शिकत असतं.
करा बरोबर हात. कोण कोण शिव्या शिकायला गेलतं? हा ते ना हातवर केला बघा. कोण नाही केला इकडे बघा ना, तुम्ही बघायले राव माझ्या बरोबर. ऐका, शिवी शिकायला कोणी गेलं का? नाही. पण येत नाही असा माणूस या धर्ममंडपात आहे का? मह्या सगट. कळतंय का माझं बोलणं? म्हणजे काय, वाईट शिकायला जायची गरज नाही, चांगलं शिकायला जावं लागतं. अजून बोलतो, पुण्य करावं लागतं आणि पाप होत असतं का? आली बोखाऱ्या पांगऱ्याला पत्रिका, आमच्या येथे श्री हरिकृपे करून पाप करण्याचा कार्यक्रम आहे, तरी आपण सहकुटुंब सहपरिवार यावे आणि आमचं पाप द्विगुणित करावे. आली का पत्रिका? नाही. म्हणजे काय, पाप होत असतं, पुण्य करावं लागतं, धन लावावं लागतं. आणि गवताड का पेरलं गांजरे गवत कोणी नाही पेरलं तरी बंद झालं का? तर अजिबात नाही. म्हणून मला एवढं सांगायचंय की चांगल्याच्या संगतीत गेल्याच्या नंतर, कारण वाईट शिकायला वेळ लागत नाही हो, पण चांगलं शिकायला मात्र आयुष्य माणसाचं खर्च होत असतं. म्हणून संगत महत्वाची आहे. जशी संगत कराल, जसा संग कराल तशी गत होते. बाबा सांगायचे, एका माऊलीनं 2 भरण्या आणल्या होत्या प्लॅस्टिकच्या विकत. भरण्या माहिती ना आई? आपल्याला तुम्हाला लय नाद आहे, घरात स्टीलचे डबे किती असू द्या, चॉकलेटच्या 10-10 रुपयाच्या 2 भरण्या आणणार म्हणजे आणणार. 10 रुपयाच्या 2 भरण्या आणल्या, एकाच कंपनीच्या होत्या. दोन्ही भरण्या घरी आणल्या. एका भरणीमध्ये गावरान तूप टाकलं आणि एका भरणीत मीठ टाकलं. भरण्या एकाच कंपनीच्या आहेत, पण ज्या भरणीत गावरान तूप टाकलं ती कपाटात गेली आणि जिच्यात मीठ टाकलं ती चुलीपाशी वाकडी झाली. तुमच्या लक्षात नाही येणार, पण महिला मंडळीला कळालं. घरी जाऊन तुमच्या मिठाच्या भरण्या बघा, ढकणं लागणत काही काहीचे. तर कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम. अरे निर्जीवावर जर संगतीचा परिणाम होत असेल दादा, तर सजीवावर का होणार नाही? तुमच्या आमच्यावर का होणार नाही? म्हणून संगत करत असताना सगळ्यात महत्वाचं, तरुणांनी खास करून या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की खऱ्या अर्थानं चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये राहिलो तर आपण चांगले होऊ, याचा आपण विचार केला पाहिजे. महाराज, एका गावामध्ये 10-15 पोरं व्यसनाधीन झाले होते, व्यसनाच्या आहारी गेले होते. तसं तर व्यसन करायला आता वय राहिलं नाही हो. 15-15 वर्षाची पोरं दारू पित आहेत. 15 वर्षाचा मुलगा दारू पितो आणि बाप म्हणतो, मला परवा दिवशी कळलं आमचं पोरग पित आहे. म्हणलं कस काय? म्हणला मी मधी जाणं त्यानं बाहेर येणं. म्हणलं क्या बात आहे, इंदोरीकर स्टाईल हो गाय येतो. लक्षात का तुमच्या? म्हणजे 15 वर्षाचं पोरग दारू प्यायला लागलं. माझं तर मत आहे दादा, तुम्हाला जास्त पैसा नाही कमवता आला तरी चालेल. ऐका ऐका, तुम्हाला जास्त धन साठवता नाही आलं तरी चालेल. अरे तुम्हाला समाजामध्ये मान मर्यादा नाही कमवता आली तरी चालेल, पण तुमची संतती मात्र तुम्हाला चांगली कमवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण आयुष्य खर्च करतोय पैसा कमवण्यासाठी. माझं एक वाक्य आहे का, संपत्ती कमवण्यासाठी वेळ खर्च करण्यापेक्षा संपत्ती कमवणारी संतती निर्माण करा. तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा, फार गरजेचं आहे. मुलगा जर चांगला निघला तर कशाला धन कमवायचं, आणि मुलगा जर वाईट निघला तर कशाला धन कमवायचं. कबीरदाजी म्हणतात, पूत सपूत तो क्यों धन संचय और पूत कपूत तो क्यों धन संचय. अरे मुलगा चांगला निघाला तर तुमच्या पैशाची त्याला गरज नाही, आणि मूर्ख नालायक निघाला तर तुमचा पैसा तो किती दिवस ठेवणार आहे. म्हणून पैसा जितका महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा जास्त संस्कारित मुलं जन्माला घालणं ही फार काळाची गरज आहे. 15-15 वर्षाची पोरं व्यसन करतायत. बरं एकदा पेले होते, त्याच्या बापाचं ऐकत नाही, कोणाच्या बापाला मोजीत बी नाही. बरं लोक पेनाराला येडं म्हणतात, पण मला राग येतो. पेनार येडं नाही, पेनार येडं नाही. याच्या पुढे जाऊन बोलतो, येडं कवाच पेत नाही. आता मी इकडल्या रस्त्याने यायच्या ऐवजी मी इकून आलो आणि मला थोडा रस्ता सुधरत नव्हता, तर रस्त्यात मला एक जण भेटला. राईट कार्यक्रम होता त्याचा, आणि मी गाडी थांबवली. म्हणलं दादा. ते म्हणला काय? म्हणलं हे रस्ता कुठं जातोय? ते मला म्हणला येड्या. मला म्हणलं काय? म्हणला येड्या, रस्ता कुठंच जात नाही, याच्यावर लोक जातात. क्या बात आहे. म्हणलं वा, हुशार आहे. पण दादा ऐका ना, 15-15 वर्षाची पोरं जर व्यसनाधीनतेकडे जात असतील, दारूच्या आहारी जात असतील, हा परिणाम कशाचा आहे माहित आहे?
हा परिणाम फक्त संगतीचा आहे. ते फक्त म्हणतं काय नाही, मी फक्त फुटाने खालात जात असतो, ते पितात. तू दम धर, तू फक्त 4-8 वेळेस त्याच्या संग जाय, ते फुटाने खाईन तुला पाहिजे. संगत लागायला ऐका, असं म्हणणारे वाया गेले बरं. मी फक्त सोबत जातो म्हणणाऱ्याला उचलून आणायची परिस्थिती निर्माण झाली. हे फक्त संगतीमुळे घडलंय. म्हणून जीवनामध्ये संगत करताना 10 वेळेस विचार करा, 10 वेळेस विचार करा, मग त्या व्यक्तीच्या सोबत राहा आणि मग तुमच्या जीवनाला कलाटणी मिळण्याशिवाय राहणार नाही. आणि माझं मत असं आहे, अरे 10 नालायक दोस्त केल्याच्या नंतर कधी तुम्हाला ढाब्यावर नेतील सांगता येत नाही. एखादा आमचा वारकरी मित्र करा, पांडुरंगाचं दर्शन घडवल्याशिवाय राहणार नाही. संतन के तू संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी, बनेगी तेरी किस्मत बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, बनेगी बनेगी. संताच्या संगतीमध्ये जा, तुमचे चांगलं झाल्याशिवाय अच्छी बनेगी क्या, महाराज म्हणतात बिगडी बी बनेगी. तुमच्या जर काही गोष्टी बिघडल्या ना, त्या सुद्धा व्यवस्थित करण्याची ताकद संगतीमध्ये आहे. म्हणून संगत करताना चांगल्याचे. असे 10-15 पोरं असे व्यसनाधीनतेकडे गेले होते. गावातल्या लोकांनी विचार केला, एखाद्या महाराजाला गावात बोलवावं. अरे संताच्या संगतीत पोरं राहतील, साधूच्या संगतीत राहतील आणि संताच्या संगतीमध्ये आमच्या गावातली तरुणाई सुधरेल. म्हणून 15 पोरं आणि तो महाराज गावाच्या बाहेर मंदिरामध्ये 8 दिवस ठेवले. 9व्या दिवशी गावकऱ्यांनी हार आणला, शाल आणली, श्रीफळ आणलं आणि मंदिराच्या दिशेने गावातली लोक जय जयकार करत त्या मंदिराकडे गेले. कारण आज आमच्या गावातली बिघडलेली 15 पोरं सुधारणार आहेत याचा आनंद गावकऱ्यांना होता. मंदिराकडे जाऊन बघतात तर काय, पोरं तर सुधारलेच नाही पण महाराज बिघडला. महाराज म्हणतात, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. अरे हिरा माहिती तुम्हाला? हिरा माहिती का सांगा, नाही मी गाडीत आणलाय बरं, दाखवायला आणू का तुम्हाला? माहिती मी काही हिरा गाडीत आणला नाही. कशाहून? माझ्याकडे हिरा असता तर ह्यो हिरा तुमच्या गावात आलाच कशाला असता, हा पहिला मुद्दा आहे. ऐका, हिरा एक असा कठीण धातू आहे असं म्हणतात. ज्ञानोबरायांच्या भाषेत ज्ञानोबराय म्हणतात, तो हिरा जर आपण आयरनीत ठेवला ना, वरून घनाने जरी मारला, हिरा ठेवीता ऐरणी, हिरा ठेवीता ऐरणी, हिरा ठेवीता ऐरणी, हिरा ठेवीता ऐरणी, माते मारिता लोणी, तुझी मोल पावे करा, तुझी मोल पावे करा, माते मारिता लोणी, माते
नाराजबाजीचा बघा आहे का नाही, ओरिजिनल असं ब्रँडेड. एकदा जोरात टाळ्या वाजवा. असं टाळ्या वाजल्यानं 10-5 कमी दिले तर नाराजी राहत नसते मदन महाराज. बरोबर, पण एक मनातून वाजवल्या पाहिजे. आता इकडे लक्ष द्या. हिरा जसा तू कठीण धातू आहे, आयरनीत ठेवला वरून घनाने मारलं एक तर तो आयरनीत सिरेल, नाही तर घनात सिरेल, नाही तर मारणारा थकेल. करणीचा होय चुरा, पण हिऱ्याला काही होत नाही. पण तोच हिरा जर ढेकणाच्या संगतीत गेला तर महाराज म्हणतात दुभंगून जातो. म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्वाची. संगत करताना म्हणतात ना, संगतीने होतो पंगतीचा लाभ. अरे तुम्ही ज्याच्या संगतीत जाल, ज्याच्या तुम्ही संगतीमध्ये राहाल, तसं तुम्ही वागाल, तसं तुम्ही जगाल. म्हणून जीवनामध्ये संगत महत्वाची आहे. आणि मग ती संगत कोणाची करावी? महाराज म्हणतात ती संताची करावी. ते जावे अधमा संतसे, ते जावे अधमा संतसे, ते जावे अधमा संतसे, ते जावे अधमा उदार संगाचा महिमा, ते जावे अधमा संतसे, ते जावे अधमा संतसे, उदार संगाचा महिमा, ते जावे अधमा संतसे, ते जावे अधमा अधम संगती आहे त्याचा त्याग करावा आणि संतांच्या संगतीमध्ये आपण जावं. माझ्याकडे लक्ष द्या, कारण सध्या मदन महाराज बरं का महाराज, सध्याचा काळ फार भयानक आहे. रील्सचा जमाना आहे. 20 सेकंदामध्ये रील्स बदलणारी माणसं झाली. त्यामुळे 2 तास कीर्तन करणं आता फार कठीण झालंय. कारण लोकांना दर सेकंदाला पंच डायलॉग पाहिजे. पंच डायलॉग कळतो का? आवडलं तर ठीक, नाही तर स्क्रोल करायला तयार आहेत. इतकं भयानक झालंय ना आता अवस्था. लोक असं म्हणतात की पहिल्यासारखी कीर्तनकार कीर्तन करत नाहीत. अरे पहिल्यासारखी कीर्तनकार कीर्तन करत नाहीत असं म्हणण्यापेक्षा पहिल्यासारखी ऐकणारे सुद्धा ऐकत नाहीत. आणि एक बोलू, लोक म्हणतात कीर्तनकार कीर्तनात काहीही बोलतायत. अजिबात नाही. तुम्ही काही ऐकताय ही वस्तुस्थिती आहे. ज्या दिवशी काय ऐकावं हे ऐकणारे ठरवतील ना, त्या दिवशी काय बोलावं हे कीर्तनकाराला ठरवावं लागेल. ही वस्तुस्थिती आहे. हा काळ काय लांब नाही, हे लगेच येणार आहे. म्हणून हे जे चमचमाट असतं ना, सध्या वारकरी संप्रदाय, मी तर नेहमी बोलत असतो, थोडं माफी मागून बोलतो. सध्या वारकरी संप्रदाय, सगळ्यात वारकरी संप्रदायाची जी उच्च परिसीमा असते का त्या टोकावर आहे सध्या. बरं आपण म्हणजे सध्या असा काळ येणार आहे, सध्या कीर्तनकाराला एवढा महत्व आहे की जावयाची सोय नाही एवढी महाराजांची आहे, एवढी व्यवस्था आहे. पण काळ असा बदलणार आहे. आता लोक रांगोळी काढून जीव घालतायत. पुढच्या 5 वर्षामध्ये असं होईल, महाराज सांगा तुमची दक्षिणा. महाराज म्हणला 15 द्या, 16 घी पण तिकून जेवणी. ही अवस्था होत असते. म्हणून जेव्हा ज्या गोष्टी चांगल्या मार्गावर असतात तेव्हा आपली जबाबदारी असते की त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं हाताळावं आणि तिथपर्यंत जावं. कारण तो आता माहोल तसा राहिला नाही. जाऊ द्या, मी तुम्हाला हे सांग, कारण रील्सचा जमाना आला. 20 सेकंदामध्ये आपल्याला वेगळा डायलॉग ऐकायची सवय लागली आणि कीर्तनामध्ये ते होणं आता शक्य नाही. आणि म्हणून फार त्रास होतो. काही लोकांना वाटतं हे कवा संपन, ॲडव्हर्टाईज कवा येईल, नेमकं हे चालू काय आहे. त्यामुळं आपण काही गोष्टी, काही गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला संत समजून घ्यायचंय आणि आपल्याला पुढे चालायचंय. सुख कुठं आहे? संगतीत आहे. कुणाच्या आहे? संताचे आहे. मग संत कुणाला म्हणावं? कारण भूलभुलैया जग झालंय. भूलभुलैया कळतंय का? लोक अंतकरणातून जो वर्तन करतो त्याला साधू म्हणत नाहीत, जो साधूचा आव आणतो त्याला साधू म्हणतात. बगळा माहिती आहे तुम्हाला? बगळा नदीच्या कडेला एक पाय पाण्यात ठेवतो, दुसरा पाय दुसऱ्या पायावर अर्धा ठेवतो. तुम्ही जर बगळा बघितला असेल तर बघा, असा अर्धा पाय असतो तो दोन्ही पाय पाण्यावर ठेवत नाही. माशाला वाटतं काय मोठा साधू आहे, एका पायावर तपश्चर्या करायला. मासा दर्शनाला जातो, नाश्त्याला जातो संगच. आणि मग तो म्हणतो काही खरं नाही, काही खरं नाही. तू ज्याचं खरं नाही त्याला संत म्हणायला लागला. आपल्याला जीवना, आणि अजून एक टोकाचं वाक्य बोलतो, आपलं गाव आहे म्हणून ऐका. तुम्हाला जीवनात खरे संत नाही कळाले तरी चालेल, नाही कळू द्या, काही फरक पडत नाही. पण
खोट्या संताला संत म्हणून आपली आणि जगाची फसवणूक होऊ देऊ नका, हे मात्र लक्षात ठेवा. नाही संत कळाले चालते. बघा तुम्ही नसतात, दाखवतात, एका दिवशी उघडं पडतं. काही संत नसतात, दाखवतात, उघडं पडतं. उघडं पडलं का नाही, जेलात गेले का नाही. मी बाबा राम रहीम यांचं नाव घेतोय बरं. गेला का नाही जेलमध्ये? कारण नव्हता, दाखवलं, उघडं पडलं. पण ऐका ना, जेव्हा उघडं पडतं ना तेव्हा त्याचा काही दोष नाही हो, पण त्याला जे अंतकरणातून मानतात त्या लोकांच्या काय भावना होतात हे लक्षात ठेवा. माझ्या गावाच्या बाजूला 5 किलोमीटर एक राजेवाडी नावाचं गाव आहे. जर कोणी जर असेल तिकडे बघा, तुमच्या लक्षात येईल. राजेवाडी नावाचं गाव फक्त 5 किलोमीटर माझ्या गावापासून बाजूला आहे. तिथं एक साधू आला, सोय घोषित भगवे कपडे घातलेला साधू त्या गावात आला. आल्या आल्या लोकांनी काहीच विचारलं नाही. असं म्हणतात, नदीचं मूळ आणि साधूचं कुळ विचारू नये. कबीरदाजी म्हणतात ना, जात न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहेंदो मॅन. जातच विचारायची नाही म्हटले. साधू कोणी बी असू द्या, त्याला स्वीकारलं. काही जणांनी त्याचा आल्या आल्याच गुरु मंत्र घेतला, लगेच आपला गुरु पण करून टाकला. 4-5 दिवसात तर त्या महाराजाकडे एवढी गर्दी झाली की हजारो माणसं त्या ठिकाणी त्यांची गुरु दीक्षा घ्यायला लागली. खिचडी बनवली तर त्या साधूचं उष्ट खायला वेळ, लोकांना वेटिंगवर राहावं लागलं. उष्ट खायला मरू लागले. काय ट्रेन येईन सांगता पण येत नाही. म्हणले त्याचं उष्ट खाल्लं की आपल्या जीवनातलं दुःख जातं. बरं तो किती लोकांना उष्ट देईल? मग तो लयच हुशार होता. त्यानं खिचडीचा घास, तांदळाची खिचडी असते ना, ती तोंडात टाकली आणि तशीच बाहेर काढून भगुण्यात टाकली मोठ्या, आणि लोकांना कवच्यानं खिचडी हलवली. अख्ख्या गावाला खाऊ घातली. ऐका ऐका ऐका, गाव सुद्धा म्हणलं आम्ही उष्ट खाल्लंय, आता आमच्या जीवनातलं दुःख जाणार आहे. 11व्या दिवशी एका गारीवाला आलं होतं. या साधूनं त्याच्या फोनहून कुणाला फोन लावला माहित नाही. परभणी आणि जालना पोलीस त्या गावात आले आणि मग लक्षात आलं, जो साधूच्या वेशामध्ये आला तो एक चांगला म्हणजे आतंकवादी होता. तो आतंकवादी साधूच्या कपड्यात आला होता. तो तर तिथून पसार झाला. त्यानं तिथून आपली त्या ठिकाणची जागा सोडली. पण ज्यानं त्याचं उष्ट खाल्लं त्याचं काय, ते लागले उलट्या करायला. म्हणलं राहू दे, आता तू जीवनात दुःखी होणार नाही. अहो आपण करायला काय लागलो? आपण थोड्या थोड्या गोष्टीसाठी त्या लोकांना साधू कुणाला म्हणावं, संत कुणाला म्हणावं? तुका म्हणे आईशे गुरु शिष्य दान विठोबाची नरकादानी. तुका म्हणे आईशे गुरु शिष्य दान विठोबाची नरकादानी. विठोबाची महाराज म्हणतात आयशी गुरु शिष्य दोघही नरका जाती. महाराज ते तर पहिलं, कारण तो गुरु ओरिजिनल नव्हता, तो पहिलाच नरकात जाणार होता. पण त्याच्या नादी आपण लागल्यामुळं आपल्याला नरकाला जावं लागतंय. त्यामुळं नसतात, दाखवतात, एक दिवशी उघडं पडतं. उघडं पडण्याची वाट बघा, लवकरच उघडं पडत असतं. माझ्याकडे लक्ष, कोणी असू द्या, इकडे लक्ष द्या. एका गावामध्ये एक सोय घोषित साधू आला. साधू खरं तर साधू कोणाला म्हणावं? ज्यानं षडविकार धुतले, ज्यांनी 6 धुतले तो साधू, आणि ज्यानं हे 6 धुतले नाही तो संधी साधू. लक्षात येतं माझं बोलणं? तो संधी साधू गावामध्ये आला. आता गावात आल्यावर लोकायला काही देणं घेणं नाही. बाबा आले, बाबा आले, बाबा आले. बाबा गावात आला तेव्हा 35 किलोचा होता. लोकांना 6 महिन्यात 80 किलोचा केला. वाढवायचा का बस झाला? बस झाला 80 किलोचा. मग काय त्या बाबाची सोय? कुठं गेले की बाबाचे 10-5 शिष्य लगेच की सप्ताह गावातला काही असू द्या, लगेच कोणाची सोयरीक असली की 2-4 जण गादी घेऊन येणार, तिथं टेकणार. बाबा त्या गादीवर येऊन बसणार, लोक बाबाचं गुणगान गाणार. असं करता करता 6 महिने झाले आणि गावातला सप्ताह चालू झाला. बघता बघता सप्ताहाचा दुसरा दिवस आला. आजचा किती आहे? काय योग आहे? आला का आणला काय माहिती, जाऊ द्या. दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनाला, त्या दिवशी दुसऱ्या दिवशीचं कीर्तन चालू होणार होतं. पण काय योगायोग, दुसऱ्या दिवशीच्या महाराजांनी चाक हाणलं. चाक हाणलं कळतं तुम्हाला? चाक हाणलं नाही कळत? महाराजांनी तारीख घेऊन महाराज कीर्तनाला आलाच नाही. त्याला काय म्हणतात? दांडी हाणली का? चाक हाणलं, दांडी हाणली म्हणतात. हा, महाराज कीर्तनाला आलाच नाही. असे बरेच करायलेत बरं. माझं तर असं म्हणणं आहे,
दादा एक तर तुमचं पत्रिकेवर नाव येऊच नाही आणि एकदा का तुमचं पत्रिकेवर नाव आलं एक तर महाराज गावात आलेला कळाव नाही तर हा मारायलाच बसले तुम्ही अहो दुसरीकडे गेलेला कळाव एका कीर्तनामुळे कुठं महाराज मारित असतात इकडे लक्ष द्या आले पाहिजे गावामध्ये पण महाराज आला नाही मग कार्यकर्ते फुल टेन्शन मध्ये काय करावं पण ऐका ना जे सप्ताह कमिटीतले जे कार्यकर्ते असतात ना त्याचे इतकं हुशार कोणीच नसतं बरं हा ते सगळ्या महाराजाला म्हणते तुम्ही पहिला फोन तुम्हालाच केलाय आणि तारीख कोणती रिकामी एकच शिल्लक राहिली बाकीचे नाही का मनानं घेतले काय मला अजून नाही कळालं भाई लक्षात येतं का पहिला फोन लावला आणि सगळ्या बुक झाल्या असं कसं शक्य आहे हुशार असतात काय करावं महाराज येणार नाहीत कारण ऐका जे तारीख घेतं का त्याला बाकीचे लोक विचारतात अशी कशी तारीख घेतली पण दोन गोष्टीला चांगले दिवस आले आता कोणत्या एक तर वारकरी संप्रदायाला आणि दुसरं म्हणजे मुलीच्या जातीला आता महाराजाची काही कमी नाही आमच्या गावातलं एक पोरग माया तोंडाव म्हणलं असं ढळढळ माया तोंडाव आमच्या गावातलं पोरग त्याचा असा राग आला मला पण मी काही करू शकत नाही त्याची ताकद जास्त आहे मग तोंडावर म्हणलं ते काय म्हणलं महाराज म्हटलं काय म्हणलं आजकाल कसं आहे म्हणलं कसं आहे म्हणलं दगडाखाली इच्छू नाही पण महाराज आहे म्हणलं क्या बात आहे आता काय बोलू त्याला वस्तुस्थिती भरपूर महाराज झाले ऐका ऐका सप्ते कमी पडायला लागले कीर्तनकार खूप झाले त्याच पद्धतीनं मुलीच्या जातीला सुद्धा चांगले दिवस आले आता गावगाव 5-50-100 पोरं बिन लग्नाची आहे वस्तुस्थिती आहे मग पूर्वी मुलीचा बाप मुलाच्या दारात जायचा दादा हा म्हणजे आम्हाला पदरात घ्या तेव्हा पोराचा बाप म्हणायचा तुम्ही कुठं आम्ही कुठं मग आता कुठं हा सुद्धा प्रश्न आहे का नाही पूर्वी कीर्तनकाराच्या बाबतीमध्ये लोक रात्री 2-2 वाजता जरी तारीख कीर्तन केलं तरी जायची कारण कीर्तनकार खूप कमी होते आता एवढे कीर्तनकार झाले की काही पूर्वी काही जण म्हणायचे आमच्या डायरीत पेन ठेवायला जागा नाही आता काही काही ना डायऱ्याच घेणं बंद केलंय ते म्हणले 2च आहेत मला पाठ आहेत एक आषाढी एक कार्तिकी ताणत नाही म्हणजे चांगले दिवस आले ते म्हणले काळजी करू नका अरे एक महाराज बोलवला की आत्ता 10 मिनिटात दुसरा हजर दुसरा कीर्तनकार बोलू पण गावातले 2-4 शहाणे लोक म्हणले दुसरा बोलवायची काय गरज आहे 6 महिने झाले हे गावात बाबा आहे यानं हरिपाठ म्हणला नाही यानं प्रवचन म्हणलं नाही यांनी कथा कीर्तन केलं नाही याला बोलवा कीर्तनाला आणि त्याला विचारलं कीर्तन करतो का ते म्हणला हो लोकायला वाटतं कीर्तन काय कोणी करीन म्हणणं इथं येऊन बघा 100% पाठ केलं तर 35% ध्यानात राहत नाही अजून बोलू माईकवर बोलणं एवढं सोपं नाही आमच्या गावातलं पोरग एक दुसरं मला म्हणलं एके दिवशी माईकवर तर कोणी बोलन म्हणलं इकडे ये म्हणे काय म्हणलं महाराजाला माईकवर आवाज दे बरं ते म्हणलं मी घरी जाऊन बोलितो नाही बोलू शकत नाही वस्तुस्थिती आहे तो उभा राहिला कीर्तन कारण सोपं नाही हे बघा कीर्तनकार होण्यासाठी काय काय लागतं माझ्याकडे लक्ष द्या काही लय अवघड नाही लय गाथा पाठ करावं लागत नाही बरं महाराज ज्यानं लय अभ्यास केला ते मला म्हणतात महाराज आम्ही कशाला अभ्यास केला म्हणलं काळच आमचा आलाय आता काय बोलू तुम्हाला ऐका ऐका कीर्तनकार होण्यासाठी बघा गणित सोडवायला जर सूत्रपाठ करण्यापेक्षा तुम्हाला काही फॉर्म्युले माहीत असतील तर पूर्ण सूत्रपाठ करायची गरज नाही लक्षात येते का माझं बोलणं काही ट्रिक असतात बघा तसं कीर्तनकार होण्यासाठी लय अभ्यास करायची सध्याच्या काळात गरज नाही मग सांगणाऱ्याला माहित नाही ना ऐकणाऱ्याला गरज नाही खूप कमी आहेत 2-4 जण जर सोडले तर बाकीचे सगळे सारखे आहेत कीर्तनकार होण्यासाठी काय लागतं जरा कान उघडे ठेवून ऐका ऐका वटवाव लागतं घोटवाव लागतं वटवाव लागतं घोटवाव लागतं आतमध्ये साठवाव लागतं वेळेवर ते आठवाव लागतं लोकायला ते पटवाव लागतं आणि एखादं इपी तर भेटलं की कटवाव लागतं झाला महाराज लगेच महाराज झाला काही लागत नाही ही वस्तुस्थिती आहे ऐका त्याला वाटलं कीर्तन मी करेल काय अवघड नाही तो कीर्तनाला उभा राहिला आणि सुरू केलं चाल झाली पांडुरंगा करू झालं आणि बोलायला सुरुवात केली आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात लक्षातच येईना त्यांनी परत प्रयत्न केला आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात तरी लक्षात येईना आणि मग त्यांना आवाज वाढविला बऱ्याच जणांना वाटतं आवाज वाढविल्यावर काम होतं सिस्टीमवाले आवाज वाढविल्यावर काम होत नसतं बिघडत असतं आणि तुम्हाला पण सांगतो आवाज वाढविल्यावर काम बिघडत असतं खोटं वाटतं का घरी जाऊन फक्त आवाज वाढून पा हातानं वाढून घ्यावं लागतं ही वस्तुस्थिती आहे त्यानं आवाज वाढवला आजच्या अभंगामध्ये
जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? पुढचं एक म्हातारं म्हणलं काय म्हणते सांग, नाही तर बस खाली. नव्हता दाखवलं, उघडं पडलं. म्हणून अशा उघडं पडणाराला, नसणाराला संत म्हणण्यापेक्षा ज्याच्या अंतकरण पवित्र आहे अशाला संत म्हणा. अरे तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल आहे. भगवंताशिवाय ज्याच्या मनामध्ये दुसऱ्या कोणत्या गोष्टीबद्दल अभिलाषा नाही, अपेक्षा नाही, भगवंताशिवाय ज्यानं काहीच बघितलं नाही अशा लोकाला संत म्हणा. त्यांच्या संगतीत जा, त्यांच्या संगतीत गेलेत की आपल्याला सुख मिळेल. संत संगतीचे काय सांगू सुख कोणतं आहे? आपणा पारिके नाही ते. आणि एवढं सगळं असल्यामुळं मी त्या संताला कसं म्हणेल? साधू थोर दाना, 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 साधू थोर साधु थोर साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर दाना, साधु थोर दाना, साधु थोर साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर दाना, साधु थोर दाना, साधु थोर दाना, काय माहितीये का, मला गाता येत नाही महाराज, हे माझं दुर्दैव आहे. मला गाता येत नाही पण कळतंय बरं. ऐका, तुम्हाला पेरताना येऊ द्या पण कसं पेरायला कळू द्या, मग कळते. पातळ सोड दाट आहे का नाही महाराज. गाणं काही सोपं नाही महाराज. ऐका ऐका, कीर्तन करणं सोपं आहे, गायन करणं अवघड आहे. एका दिवसात कीर्तनकार तयार होऊ शकतो, एका दिवसात गायक आणि वादक कधीच तयार होत नाही. म्हणून मी माझी महाराष्ट्रभर सगळ्या जनतेला विनंती असते की जेवढा सन्मान तुम्ही कीर्तनकाराचा करता तेवढाच किंबहुना त्याच्यापेक्षा थोडा जास्त गायक आणि वादकाचा केला पाहिजे. तसं तुमचं गाव खूप मला आवडतं की तुम्ही गायन आणि वादकामध्ये तुम्ही खूप चांगला सन्मान करताय, परंतु केला पाहिजे. कारण कीर्तनकार एक दिवसात होता येतो, गायक आणि वादक होण्यासाठी बघा तुम्ही, मला गाता येत नाही आणि एक वाक्य बोलू, प्रयत्नाने सगळं मिळतं जीवनामध्ये पण भजन येत नाही. प्रयत्नाने भजन आलं असतं तर मलाही आलं असतं. मी प्रयत्न केला बरं, ज्यानं जे सांगितलं तो उपाय केला महाराज. मी ज्यानं कोणी काही सांगू द्या, एक जण म्हणला महाराज भजन शिकायचंय, म्हटलं हो, मृदंग घे आणि त्याच्यावर थापा हाण. मी आणलं त्या थापा लय अवघड आहेत, ह्या लय सोपे आहेत. कळते? अहो ही थाप लय सोपी आहे, ती लय अवघड आहे. दुसरा भेटला, म्हणला पेटी घे आणि पेटीवर बस, म्हणजे बाजूला बस. तरी नाही जमलं. एक आळंदीचा भेटला, महाराज काय भजन शिकायचं आहे, म्हटलं हो. म्हटला मग तानपुरा घे, तानपुरा. मी पुरा तान घेतला, तरी मला जमलं नाही. मग एक गावाकडचं भेटलं, म्हणला बिड्यावर आवाज उकलत आहे, म्हणलं होय तिकडं. असं ऐकाय का, भजन हे प्रयत्नाने येत नसतं, ते प्रारब्धात असावं लागतं, लक्षात ठेवा. म्हणून फार गोड त्या ठिकाणी मला. आणि
कीर्तना सर्वांगाने जर चांगलं व्हायचं असेल तर गायक वादक तितके प्रभावी असावे लागतात आणि त्याच्यापेक्षा ऐकणारे तेवढे चाणाक्ष असावे लागतात. नाही तर मग आम्ही सांगायलो एकीकडे तुम्ही बघायला एकीकडे चालू द्या आपला कार्यक्रम, नाही जमणार. असं एक चाणाक्ष असलं. ऐका, संत संगत आणि सुख या त्या गोष्टी आपण बघितल्या. संताची संगत केली की जीवनात सुख मिळतं, मिळणारच, याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा शंका नाही. कारण संत आपल्याला संसारिक गोष्टीची अभिलाषा धरायला लावत नाही, समाधान आपल्याला मानायला लाव. आणि समाधानामध्ये जे सुख आहे ते जीवनात कशा तुमच्याकडे किती आहे याच्यात सुख नाही, तुम्ही किती ते समाधानाने उपभोगता याच्यात जीवन अवलंबून असतं. बघा, साधं साधं गणित आहे. काही काही लोकांकडे एवढी प्रॉपर्टी आहे, एका जणाकडे एक जणांनी विचारलं, दिवाणजी बोला सावकार आपल्याकडे किती भांडवल आहे, किती संपत्ती आहे? तो म्हणला, सावकार आपल्या 7 पिढ्या बसून खात्याला एवढी आहे. ती लागलं ना रडायला. काय झालं सावकार? म्हणला, मी 8वी पिढी काय खाईन? शेण खाईन, तुला काय करायचं? रडायला लागला. सावकार का रडताय? 8वी पिढी काय खाईल? तो म्हणला, याचं उत्तर डोंगरावर बसलेले साधूच देतील म्हणे. मग त्या साधूला काहीतरी घेऊन जावं म्हणून त्याने सफरचंद फळ काय असेल ते घेऊन गेला आणि साधूच्या दारात गेला. महाराज म्हणे, काय हे फळ घ्या. महाराज म्हणले, आता नको, माझं दुपारचं भागलंय. अहो राहू द्या हो, संध्याकाळच्याला होईल. ते म्हणलं, संध्याकाळच्याला बघू, माझं दुपारचं भागलंय. तेव्हा याचे डोळे उघडले. अरे ज्याला दुपारचं भागल्याच्या नंतर संध्याकाळची चिंता नाही तो आनंदात आहे, आणि माझ्या 7 पिढ्याला पुरल एवढं आहे तरी मी दुःखी आहे. म्हणजे जीवनात तुमच्याकडे किती आहे याला महत्व नाही, तुम्ही किती समाधानात आहात याला महत्व आहे. अजून सांगतो, भविष्य काळातल्या सुखासाठी, माझं वाक्य फार अंडरलाईन करून घ्या बरं, भविष्य काळातल्या सुखासाठी वर्तमान काळातल्या सुखाला तिलांजली देणारी आपण माणसं आहे. उद्या सुख मिळावं, ऐका, आपण शरीर खर्च करून पैसा कमवतो आणि तोच पैसा खर्चून पुन्हा शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा विचार करतो. असं जर आपण वागत असू तर ते चांगलं नाही. मग आपलं शरीर संपत्ती सांभाळता सांभाळता आपण धनसंपदा सुद्धा सांभाळली पाहिजे. कारण सुखी राहायला पैसा लागत नाही. ऐका ऐका, सुखी राहायला पैसा लागत नाही, कारण ज्याच्याकडे पैसा आहे तो जगात लय सुखी असता. बघा तुम्ही, आणि संसार, माझं तर एक गणित मी नेहमी बोलत असतो, संसारात जर सुखी राहायचं असेल, सोपं गणित आहे, लय अवघड जायचे नाही. संसारात जर सुखी व्हायचं असेल तर पाठीमागं बघत जा, आणि परमार्थात सुखी व्हायचं तर समोर बघत जा. कळतंय का? बघा बघा तुम्ही, माणसं मागं बघत नाहीत, पुढे बघतात, हे दुर्दैव आहे. एक जण पायी जाऊ लागला आणि तितक्यात एक सायकलवाला आला. हे पायीवाल्याच्या पोटात दुखायला लागलं. काय म्हणला, देवा एक पायडल हाणलं की आवडभर जातंय, मला किती त्रास आहे. म्हणजे पायी चालू लागला तेव्हा बरा होता, पण सायकलवाला पाहिलं ज्याच्या पोटात दुखायला लागलं. देवाने दिली ना त्याला सायकल, मिळाली ना. आता एक पायंडल आणलं की 2 पाटे जावं ना. तितक्यात त्यानं मोटरसायकलवाला पाहिला. म्हणला, देवा ना पायंडल आणायची गरज काय नाही, भुरकून केलं की घुरकून जातं. देवाने मोटरसायकल दिली, आता तर सुखी राहावं ना. तितक्यात त्यानं 4 चाकीवाला पाहिला. 4 चाकीवाल्याला विचारलं, दादा तुम्ही सुखी आहेत का? ते म्हणला, कशाचं महाराज, रस्ता धड नाही, ट्रॉफिक जास्त आहे. मग तुमच्यापेक्षा कोण सुखी आहे? ते म्हणलं, हेलिकॉप्टरवाला सुखी आहे. आम्ही हेलिकॉप्टरवाल्याला विचारलं, म्हणलं तुम्ही सुखी आहेत का? ते म्हणला, आभाळ आल्यावर कुठं जाता येत नाही, संध्याकाळचा प्रवास नाही. मग आमच्यापेक्षा विमानावाला सुखी आहे. मी गेलो ना विमानावाल्याला भेटायला, म्हणलं, तात्या. ते म्हणला, काय महाराज तुम्ही सुखी आहेत का? विमानावाला काय म्हणला मला माहिती आहे का? महाराज मी जर सुखी असतो तर देश सोडून पळालो असतो का? कोण म्हणला? हा, विमानावाला विजय माल्या, ज्याच्याकडे अख्खी एअरलाइन्स कंपनी होती. अरे ज्याच्याकडे अख्खी इंडियन किंगफिशर एअरलाइन्स होती, तिचा मालक जर देश सोडून पळत असेल तर विमानावाला सुद्धा सुखी नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग उलटी गिनती चालू करू. विमानावाल्याने हेलिकॉप्टरवाल्याकडे, हेलिकॉप्टरवाल्याने 4 चाकीवाल्याकडे, 4 चाकीवाल्यांनी मोटरसायकलवाल्याकडे पाहावं, मोटरसायकलवाल्यांनी सायकलवाल्याकडे पाहावं, आणि सायकलवाल्यांनी पायीवाल्याकडे पाहावं, आणि पायीवाल्यांनी मायाकडे पाहावं. मग कोणाकडे पाहावं? अरे ज्याला हातपाय नाहीत त्याच्याकडे बघावं, तेव्हा जीवनामध्ये आनंद मिळत असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून जीवन आपल्याला सुखाने समाधानाने जगता आलं पाहिजे. म्हणून संत कळाले की संगत करा, संगत कळाली की सुख आपोआप मिळणार आहे. आणि एकदा का ते सुख मिळालं की आपण जीवनामध्ये ज्याच्यामुळे सुख मिळालं, आपण
कृतज्ञ आहोत, कृतज्ञ नाही. मग ज्याच्यामुळे सुख मिळालं त्याला मोठं म्हणायचं आपण शिकलं पाहिजे. मग साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. तीनदा का म्हटले माहित आहे? कारण कोणत्या गोष्टी तीनदाच मानावं लागतात. मी पुन्हा येईन किद्दा तीनदा, तसं नाही आहे. मग याचं गणित काय आहे माझ्याकडे लक्ष द्या. ऐका ऐका, उग फवारा आणला मावा पडून म्हणून लय काय नाही, इकडे लक्ष द्या. ऐका ऐका ऐका, तीनदा म्हणण्याचं कारण काय आहे? साधू थोर जाना सतयुगी, साधू थोर जाना द्वापारयुगी, साधू थोर जाना कलियुगी. नामदेव रायांनी ऑप्शनच ठेवलं नाही. कळतंय का माझं बोलणं? फक्त आणि फक्त स्पेसिफिक संतांना मोठं म्हणलेत. पण आजच्या आपल्या या नवरात्र महोत्सवामध्ये मी तुमच्यापाशी 4-5 ऑप्शन ठेवतो. 7 लोकांना जीवनामध्ये मोठं म्हणा, 7 लोकांच्या व्यतिरिक्त कोणालाही म्हणू नका. जरा फक्त एकदा मांड्या घालून बसा, बैठे बैठे सावधान. सगळेजण एकदा आपण संप्रदायपूर्वक भजन करूया आणि मग 7 लोकांची यादी तुमच्या समोर ठेवतो. आता मात्र आपल्याला ज्या 7 लोकांची यादी द्यायची आहे, त्या 7 लोकांची यादी देत असताना आपण इतकं चाणाक्ष आणि प्रखड त्या ठिकाणी बसलं पाहिजे आणि सर्वांगाचे कान करून ऐका. एकदा आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊया आणि त्या 7 लोकांची यादी तुमच्या समोर ठेवतो. एकदा आपण भजन करू. नामदेवरायांनी तरी 3 वेळेस म्हटले तरी संतांना मोठं म्हटलेले आहेत. पण जर आपल्याला मोठं कोणाला म्हणायचं असेल, खास करून माझे तरुणांना विनंती आहे दादा, अरे या जगाच्या पाठीवर जर तुम्हाला कोणाला मोठं म्हणायची जर वेळ आली, ज्या जगाच्या मालकाने आपल्याला या मानवाच्या देहामध्ये माणसाच्या जन्माला घातलं, त्या जगाच्या मालकाला पंढरीच्या पांडुरंगाला मोठं म्हणा. 18 पगड जातीमध्ये जन्म घेतलेल्या आणि वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जपणाऱ्या जोपासणाऱ्या सर्व संतांना तुम्ही मोठं म्हणा. अरे अनुकूल परिस्थितीमध्ये कोणीही स्वराज्य निर्माण करील, अनुकूल परिस्थितीमध्ये कोणीही स्वराज्य निर्माण करेल, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्य निर्माण करणारा जगाच्या पाठीवर एकच राजा झाला, ते म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे मोठं म्हणायचं असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मोठं म्हणा. अरे दुसरं मोठं कुणाला म्हणायचं असेल, अरे बोकडाला जसं सोलावं आणि सोलून बाहेर लटकवावं, तसं माझ्या संभाजी महाराजांच्या अंगाचं कातडं सोललं होतं. अंगावर मिठाचं पाणी टाकण्यात आलं. अरे चर्र दिशी अंग भाजत होतं. हाताची पायाची बोट पकडीनं काढण्यात आले. तप्त असणाऱ्या लाल सळया डोळ्यामध्ये टाकण्यात आल्या. परंतु माझा धर्म जिवंत राहिला पाहिजे, माझा धर्म वाढला पाहिजे म्हणून औरंगजेबाच्या समोर आपली खाली मान न जाऊ देणाऱ्या सर्जा संभाजी राजेला आपण मोठं म्हणलं पाहिजे. अरे मोठं म्हणायचंच असेल, या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये जेवढ्या महामानवानी जन्म घेतला त्या महामानवाला आपण मोठं म्हणलं पाहिजे. अजून ज्या भारत देशामध्ये जन्म घेतला त्या मातृभूमीला आपण मोठं म्हणलं पाहिजे. अजून ज्या माईबापांच्या पोटी जन्म घेतला त्या मायबापाला मोठं म्हणलं पाहिजे. आणि शेवटचं आणि टोकाचं सांगतो, आपल्या लेकरा बाळाचा विचार सोडून समाजाच्या लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या मनोजदादा जरांगे पाटलाला एकदा आपण मोठं म्हणलं पाहिजे. बस याच्या व्यतिरिक्त एकाही हरामखोर नेत्या पुढाऱ्याला आपण मोठं म्हणायचं नाही. माझं तर तरुणाला नेहमी चॅलेंज असतं, आव्हान असतं आणि विनंती असते, दादा अरे नेत्याला बाप म्हणण्यापेक्षा आपल्या बापालाच आपला नेता बनव. कोणापाशी हात पसरायची गरज पडणार नाही, गोष्ट लक्षात ठेवा, फार गरजेचं आहे. म्हणून स्वाभिमान शिकवणाऱ्या आपल्या सगळ्यांना आपण मोठं म्हणलं पाहिजे, बाकी कोणाला मोठं म्हणू नका. नामदेवराय तर साधूला म्हणतात, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये संताला मोठं का म्हणायचं?
कारण संतांनी आम्हाला भगवंत दाखवलेला आहे, परमार्थाची वाट दाखवली, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते. अरे देव कशाने मिळतो तर भजनाने चिंतनाने देव मिळतो. देवाची प्राप्ती चिंतनाने होई तर ते करावे. देवाचं चिंतन काय केल्यावर काय होतं? भगवंत मिळतो. म्हणजे काय? जीवाची देवाबरोबर कनेक्टिव्हिटी करणारा जर मधला दुवा कोण असेल तर ते संत आहेत. म्हणून त्या संताला आपण मोठं म्हणलं पाहिजे, हा त्याच्या मागचा भाव. आणि ऐका, संतांनी श्रीमंताला जवळ घेतलं नाही. ऐका बरं माझं बोलणं. तत्कालीन अनेक शाहूकार लोक होती, त्यांना जवळ घेतलं नाही. अजून एक खाली येऊन उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांना असं कळालं की जगद्गुरु तुकोबाराय नावाचे एक संत आहेत. कशाहून कळालं तर काही मावळे कीर्तनामध्ये तयार व्हायचे. अरे जगद्गुरु तुकोबाराय सांगायचे, या हिंदू धर्माला एक असा राजा मिळाला आहे, अरे बाल वयामध्ये भगवान शिवशंकराच्या पिंडीवर स्वतःची करंगळी कापून रक्ताचा अभिषेक करणारा, आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तर श्रीची चास ठणकावून सांगणारा एक रयतेचा राजा जन्माला आलेला आहे. अरे त्या राजाला पाठबळ द्या, आपल्या राजाला साथ द्या, अशी साध कीर्तनातून घातल्या जायची. आणि तेव्हा मावळे त्या ठिकाणी त्या माझ्या राजांच्या समोर यायचे. तेव्हा राजाने विचारलं, अरे कुठून आला? अरे कशासाठी मावळा व्हायचा आहे? त्यानं सांगावं, राज मला या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानामध्ये हा हिंदू धर्म व्हावा, हे हिंदू राष्ट्र व्हावं, आणि आपण रयतेचे राजे आहात, मला मावळा व्हायचा आहे. माझ्या राजाने सांगितलं, अरे मावळा झाल्यावर काय व्हावं लागतं माहित आहे? त्यानं सांगावं, माहित आहे ना राज. अरे काय होतं मावळा झाल्यावर? तो बोलायला लागला, राज मरावं लागतं. अरे मरायला सुद्धा तयार झालास, कुठून आलं हे धाडस? अरे कुठून आली ही ताकद? अरे कशाच्या जोरावर बोलला? तो पोरगा बोलायचा, राज रात्री गेलो होतो कीर्तनाला. कुणाच्या? जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनाला गेलो होतो. त्या कीर्तनातलं वाक्य ऐकलं होतं राज. मग त्या कीर्तनातून आपल्या स्वराज्याला आपली गरज आहे, माझ्याकडे ज्याच्याकडे जे आहे त्याने ते स्वराज्यासाठी द्यावं, आणि माझ्याकडे ताकद आहे, माझं शरीर आहे, स्वराज्यासाठी खर्ची करणार आहे. ही गोष्ट लक्षात आली. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायकडे गेले. पण जेवढा मान कीर्तनाला आलेल्या भाविकांप्रती होता, तेवढाच मान कीर्तनाला बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती तुकोबारायांचा होता. माझं वाक्य आहे का? मी मुद्दाम अंडरलाईन करतोय कारण मागच्या 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. कीर्तनकार कीर्तनातलं स्टेज सोडून, ही गादी आहे ना, ह्या गादीचा सुद्धा वाद चालू आहे. ही गादी नारदाची का नामदेवरायची? 2 विचार श्रेणी जिथं येतात तिथं वाद होत असतो. पण माझ्याकडे लक्ष द्या, ही गादी नारदाची का नामदेवरायची असं म्हणण्यापेक्षा ही वारकरी संप्रदायाची पवित्र गादी आहे एवढं म्हणून वाद टाळता येतो. एक कीर्तनकार विना गळ्यात असताना कोणीतरी लोकप्रतिनिधी चांगला येतोय मोठा पैशावाला म्हणून गादी सोडून लांब जाणारे आणि त्याला खुर्ची देणारे कीर्तनकार या महाराष्ट्रात होते. बरोबर? आपण कोणाचं नाव घेणार नाही, पण माझं असं मत आहे, ठणकावून सांगतो, जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही सिंहासनावर बसले नव्हते. का? अरे कीर्तनाला बसणारी लोक सर्वजण सारखे आहेत. हे लोकी तोची सर्वभूती सम, सगळ्याच्या ठिकाणी सारखेपणा आहे, इथं भेद नाही आहे. आणि म्हणून हाच प्रसंग राजश्री शाहू महाराज आणि जोग महाराजांच्या जीवनात घडला होता. जोग महाराज शाहू महाराजांच्या कीर्तनाला येणार आहेत हे कळल्यावर काही कार्यकर्ते खुर्ची घेऊन गेले. हो, कोणासाठी? शाहू महाराजांसाठी. का? जोग महाराजांच्या कीर्तनामध्ये सिंहासन ठेवलं. जोग महाराजांनी विचारलं, हे सिंहासन कोणासाठी आहे? एक जण बोलला, ओ महाराज तुम्ही तुमचं कीर्तन करा, तुमचं काय भाग्य आहे, काय भाग्य आहे, आज तुमच्या कीर्तनाला राजश्री शाहू महाराज येणार आहेत. जोग महाराज म्हणतात, शाहू महाराज जर महाराज म्हणून जर राजे म्हणून कीर्तनाला येत असतील तर त्यांना अजिबात येऊ नका म्हणून सांगा, सिंहासनावर बसू दिल्या जाणार नाही. मग गेले 2-4 चमचे पळत, महाराज तुम्ही कीर्तनाला जाऊ नका. काय तो महाराज आहे?
काय त्याचा घमंड आहे? तो म्हणतो की तुम्हाला सिंहासन नाही. त्यावेळेस शाहू महाराजांनी सांगितलं, रे कोण जोग महाराज? अरे जगद्गुरु तुकोबरांची वारकरी परंपरा चालवणारे आहेत. अरे ज्या कीर्तनात रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जमिनीवर बसत होते तिथं आमची काय कथा आहे, आणि त्या ठिकाणी शाहू महाराज सुद्धा जमिनीवर बसले. हा सारखेपणाचा भाव ठेवणारा का? सगळ्याच्या ठिकाणी समता आहे, लहान मोठा काही नाही. म्हणून जी माणसं लहान्याला आपलं म्हणतात तीच माणसं मोठी होतात. माझं वाक्य कळतंय? आज महाराष्ट्रात नाही देशात नंबर 1चा सेलिब्रिटी, नंबर 1चा मोठा माणूस कोण आहे माहिती आहे देशात? आज तो आमदार नाही, तो खासदार नाही, तो मंत्री नाही, अरे तो पंतप्रधान सुद्धा नाही. मग ज्याच्या घरावर मोजून 5 पत्र सिमिटाचे आहेत अशा 2 एकरचा धनी आज देशात मोठा आहे. का मोठा आहे? एक उदाहरण ठेवतो, माझा वेळ संपलाय मला माहिती आहे, थोडं 2-3 मिनिटं पुढे जाईल, जास्त जाणार नाही. का मोठा आहे? लहान लहान माणसाला जवळ घेतलं की माणूस मोठा होत असतो, मोठ्याला जवळ दिलं की माणूस संपत असतो. एकदा काय झालं, 1 ते 9, 0 ते 9, 0 ते 9, किती आकडे ते? 10. 0 ते 9 10 आकडे आहेत. सगळ्यात मोठा आकडा कोणता आहे? 9. 9 मोठा आहे ना. तुम्ही व्यवहार गणिताच्या दृष्टीने नाही, व्यवहाराच्या दृष्टीने 9 मोठा आहे. 9 8 जवळ गेला. मोठ्या लोकांना लय नाद असतो आपली ताकद किती आहे बघायचा. 9 8 जवळ गेला. बघा तुम्ही महाराज, लय चांगला मोठा गायक असू द्या, ती काय माझं म्हणणं आहे, तोला मोलाच्या संगत टक्कर आहे, ती आडवं म्हणते काऊन याला. तुम्ही मोठे तेव्हा नाहीत, तुम्ही मोठे तेव्हा कधीच नाहीत जेव्हा तुमच्या मागं कोणाला म्हणता येऊ नये म्हणून तुम्ही म्हणता. अरे तुम्ही त्या दिवशी मोठे आहे, आपल्यासोबत सगळ्याला म्हणता आलं पाहिजे, हा भाव ठेवता. सगळ्यात महत्व कोणी असू द्या. 9 8 जवळ गेला आणि 9 न बघितला, 8चा आकार बघतो. 9च्या जवळ जसा 8 आला, 9 न त्याच्या कानाखाली आणली, 8 गाल चोळू लागला. आता 9 8 ला मारू शकतो, पण 8 9 ला मारू शकतो का? खुशाल नाही म्हणायले, फरकच किती हो. मारू शकतो ना. हा 5 9 ला नाही मारणार, 4 9 8 आणि 9 कवा कवा महाराज, कवा कवा उर फाटून पाहिलं पाहिजे. जमलं तर जमलं. काय म्हणतो मी कळते का? जमलं जमलं. आमच्या गावात एक दारू पिणारे, माझ्या गावातलं, ते असं चावडीवर उभं राहतं बघा, आणि त्याचा एकच डायलॉग, मह्या कोण नादी लागतं? त्याच्या कोण नादी लागन सांगा बरं? त्याचा एकच डायलॉग, मह्या कोण नादी लागतं? कोणीच नादी लागण. त्याची ताकद वाढली, आता नादीच कोणी लागण ना. 8 दिवस झाले आणि 9व्या दिवशीचा योग बघा ना. लय मोठ्या पाकिटाचं कीर्तन कॅन्सल झालं. मला लयच ताण आला. मला लय ताण येते, तुम्हाला माझ्या तब्येत येऊन कळत असेल ना. असा ताण आला आणि मी गावात गेलो. मी जसा गावात गेलो त्यानं मला पाहिलं, त्याला वाटलं एवढ्याले लोक भेटीत इथं आहेच केवढूसा महाराज. ते मायाकडे बघून कसं म्हणताय, मह्या कोण नादी लागतं? आता मी पहिलेच रागात होतो, म्हणलं बेवड्या तुझ्या नादी मी लागतो. ते माझ्या अंगावच पळत आलं, माझ्या गळ्यात हात टाकला, म्हणला महाराज आपल्या दोघांच्या कोण नादी लागतं? कळतंय का? उरफाटून पाहिलं पाहिजे हो, जमलं तर जमलं. हा एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो महाराज. आता मला काही कळत नाही, ऐका ना, हे कोणत्या स्वरात लागतं कोणत्या स्वरात मला नाही कळत बरं महाराज. मी प्रामाणिक मान्य करतो, 2 मृदंग असे चांगले तज्ज्ञ वाजवणारे, त्याचे कपडेन गिपडेन बघितले की मला घाम फुटला. पण म्हणलं वजन हाणून बघू, जमलं तर जमलं. एकान थाप आणली, म्हणलं कमी आहे. दुसऱ्यानं हाणली, जास्त आहे. त्याचा बिघाडा आणि याचा बिघाडा. शेवट आहे म्हणलं आपलं वजन जमलं. ते म्हणले आम्ही नवीन आहेत. म्हणलं चलू द्या चलू द्या. लक्ष देत ढकलं. वेळ मारून नेता आली पाहिजे. 9 न 8 ला मारलं, 8 5 ना, 8 न 9 ला नाही मारलं, 8 न 7 ला मारलं, 7 न 6 ला, 6 न 5 ला, 5 न 4 ला, 4 न 3 ला, 3 न 2 ला मारलं, 2 न 1 ला मारलं. एक गाल चोळीत चोळीत शून्याकडे गेला आणि शून्याने गाल पुढे केला, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी. पण 1 न सांगितलं शून्याला, दादा तू माझ्यापेक्षा लहान आहे, आतापर्यंत परंपरा आली मारीतच आली, मी तुला मारू शकतो पण मी तुला मारणार नाही. माझे काम करशील काय? माझा लहान भाऊ म्हणून माझ्या पाठीमाग उभा राहशील. शून्याच्या डोळ्यातून पाणी आलं. माझं वाक्य लक्ष देऊन ऐका. जेव्हा मोठी माणसं लहान माणसाला आपलं म्हणतात, जेव्हा मोठी माणसं लहान माणसाला आपलं म्हणतात, तेव्हा लहान माणसं आपलं अस्तित्व संपून मोठ्याची किंमत वाढीत असतात.
अरे शून्य एकच्या पाठीमागे उभा राहिला, शून्यानं आपलं अस्तित्व संपवलं, पण एकची किंमत वाढवली. एक किती झाला ऐका ऐका, एक किती झाला मला सांगायचंच नाही, पण कोणापेक्षा मोठा झाला एवढं मात्र नक्की सांगायचं. कोणापेक्षा? 9 पेक्षा मोठा. म्हणून मला 9ला सांगायचंय. तो 9 गायक असो, वादक असो, कीर्तनकार असो, पैशावाला असो, राजकारणी असो, कोणी असू द्या, त्या सगळ्याला सांगायचंय लहान आलेला संघ घे तर मोठा होशील. जरांगे पाटील एकच होते, पण सगळे शून्य माग जोडे. आज किती लोक माग आहेत लक्षात आलं? एवढे कोणाच्यात नाहीत. म्हणून जी माणसं लहान माणसाला आपलं म्हणतात ती माणसं जगात मोठी होत असतात. 9 जर 8ला जवळ केलं असतं महाराज तर 98 झाला असता. अरे 9ने जर 8 सोबत येऊन 7ला जवळ केला असता तर 987 झाला असता. 9ने 8 7 सोबत जर 6ला जवळ केला असता तर मला मोजायचे, तुम्ही मोजा किती झाला असता, पण ते लय मोठा झाला असता. मला एवढं मात्र नक्की सांगायचं आहे. म्हणून छोटी छोटी माणसं जवळ करा, केव्हा आपली मोठी किंमत करतील लक्षात येणार नाही. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी सारखे भाव ठेवा. कुणाला मोठं कुणाला लहान म्हणू नका. म्हणून इहलोकितोची सर्वभूती सम. शरीराचा भ्रम नेणे कदा, शरीराचा भ्रम नको. संतांनी शरीराचा भ्रम केला नाही. ऐका, गरीब श्रीमंत हा भाव आमच्या संतांनी पाहिला नाही. लहान मोठा भाव नाही पाहिला. उच्च नीच काहीच बघितलं नाही. अरे स्त्री पुरुष हा भेद सुद्धा आमच्या संतांनी बघितला नाही. अजून सोपं बोलू, जाऊ द्या, एक शेवटचं सांगतो. आमच्या संतांनी तो माणूस आहे का गाढव आहे एवढा सुद्धा भेद बघितला नाही. नाथ बाबा काशी विश्वेश्वराला पाणी घेऊन गेले, गाढव तर पडून मरतोय. अरे याच्यातच देव आहे, त्याला देव समजलं आणि त्याला पाणी पाजलं. म्हणजे गाढवात आणि देवात सुद्धा फरक बघितला नाही. एवढे संत अद्वैती आहेत. नामदेवरायांनी कुत्र्याला भाकरी खाऊ घालताना तुपाची वाटी घेऊन मागे लागले का नाही? म्हणजे इहलोकितोची सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आणि शेवटी गाईचं दूध किती पवित्र आहे महाराज शेवटच्या चरणात. नामा मने गाय दूध एक सार, नामा मने गाय दूध एक सार. नामा मने मन गाय दूध एक सार. दूध एक सार, नाम मन गाय दूध एक सार. साधु निरंतर व्रते थोर दाना, साधु 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 थोर जाना, 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 साधु थोर साधु थोर जाना कलयुगी.
महाराज म्हणतात नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा. जो निरंतर साधू गायच्या गावरान गायच्या दुधासारखं वर्तन करतो तो खरा साधू आहे. तर गावरान गायचं दूध किती पवित्र आहे. गावरान गायीनं 20 जरी खाल्लं तर ती रक्तात पचवते पण दुधात येऊ देत नाही. गावरान जर्शी नाही बरं. जर्शी गायीनं पंधड खाल्लं ना. पंधड माहिती ना तुम्हाला. तुम्ही म्हणता तुला काय माहित. शेतकऱ्याचं पोरग आहे ना मी पण. पंधाड खाऊन आली तर तुम्ही असं संध्याकाळच्या वेळेला थोडंसं दूध तुम्ही असं थोडं क्रॉस धरा. क्रॉस तुम्हाला ते हिरवं दिसतं. हिरवं का खाल्लेलं जशाला तसं दुधात उतरवते. तिला जर्सी गाय म्हणतात पण सारच दुधात उतरवते तिला गावरान गाय म्हणतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणून नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. वेळ माझं संपलेला आहे. फक्त 2 गोष्टी सांगून थांबतो. कारण सण चालू आहे. आई जगदंबेचे नवरात्र महोत्सव चालू आहे. आपल्या धर्मातली लोक आपल्याला जेवढी नावं ठेवतात तेवढी दुसऱ्या लोकांचे लाग नाही बरं आपल्याला नाव ठेवायला. उपवास असतात 9 दिवस. बऱ्याच जणाला 9 दिवस उपवास धरतात ना. आणि आपण उपवास बी किती कडक धरतो माहिती का. काहीच खात नाही हो लोक उपवासाला. का खातात. एक त्या काल मला एक मावशी म्हणे महाराज 35 वर्ष झाले म्हणे मी देवीची उपवास धरते. म्हणलं आई फराळाला काय खाता. काहीच नाही म्हणे. सकाळी 2 भगरीच्या भाकरी, दुपारा 2 आणि संध्याकाळी 2 आणि त्या संग भेंडराची भाजी. म्हणलं मग जेवारीच्याच खायला काय हरकत आहे. ऐका उपवासाच्या परंपरा कशासाठी. याच्या मागचं लॉजिक पण समजून घ्या आणि याच्या मागचं सायन्स सुद्धा समजून घेणं फार गरजेचं. चप्पल घालत नाहीत काही जण 9 दिवस. चांगली गोष्ट आहे. का तुम्ही या काळामध्ये आपण का चप्पल त्यागली पाहिजे. कारण आपल्या शरीरामध्ये आपल्याला ज्या पाय आपण ज्या अनहोनी पायनाचा. अनहोनी या शब्दाचा अनहोनी पाय म्हणतात ना तुम्ही. अनहोनी म्हणजे काही अनहोनी होऊ नये म्हणून अनहोनी फिरावं. कळतंय का. बघा तुमच्या शरीराला ज्या पद्धतीची ऊर्जा लागते चप्पल बूट घालून ती मिळणार नाही. तुमचा पाय जमिनीसोबत घासले घर्षण झालं पाहिजे म्हणून असलं पाहिजे. आणि उपवास का धरायचा. 15 दिवसातून 1 दिवस तुम्ही निरंकार उपवास धरला पाहिजे. निर्जला एकादशी धरली पाहिजे. निर्जला म्हणजे पाणी सुद्धा प्यायचं नाही. पाणी सुद्धा प्यायचं नाही. का करायचं उपवास त्याचं सायंटिफिक रिझन सांगतो. दैववादाकडे तुम्हाला घेऊन जाणार नाही. 1 मिनिटात माझा वेळ संपलाय मला माहिती आहे पण 1 मिनिट घेतो. का धरायचा माहित आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये कॅन्सरचे किटाणू असतात बरं. सगळ्याचे ते जे असतात ना प्रत्येकाचे असतात. कोणाच्या नसतात प्रत्येकाच्या असतात. त्या इतके भयानक असतात. त्याच्या असतात ना ते किडे. त्याची भुकाची क्षमता आपल्या इतर पेशीपेक्षा 1000 पट असते. त्याला म्हणून राक्षस पेशी म्हणतात त्यांना. जे कॅन्सरच्या असतात त्या 1000 पट खायला लागतं. 1000 पट. पण जर तुम्ही 1 दिवस उपवास केला ना कट्टर तर ते खायला भेटलं नाही म्हणून मरतात. लक्षात येते. खायला मिळत नाही म्हणून मरतात त्या. आणि मग जर एकादशीच्या दिवशी जर आपण दिवसभर उपवास जर ठेवला. जो निर्जला एकादशी करतो तो कॅन्सरनं कधीच मरत नाही. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. अपवादात्मक हे बघा नियमाला अपवाद असतात. मी बोललो ना काही लोकांनी अपवादालाच नियम केले. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून ते केलं पाहिजे. आणि आपल्याला नवरात्रामध्ये होईल तेवढे आपल्याला जमत असतील तेवढे उपवास करा. पण चांगले करा. फराळ करू नका. फल आहार घ्या. सकस आहार घ्या. हिंदू धर्मातल्या आमच्या माऊल्यांनी असा वारच ठुला नाही त्याला त्या दिवशी उपवास नाही.
परिस्थिती काय झाली, तुमची शरीर संपत्ती कमजोर झाली आणि परिणामी येणारी पिढी सुद्धा कमजोर यायला लागली. जगाच्या पाठीवर 6.5 फूट उंचीचा मराठा माणूस असायचा. मराठा म्हणजे 18 पगड जातीतला, म्हणजे गावगाड्यातला. 6.5 फूट उंचीचा बलाढ्य माणूस असायचा. आता उंची 5 फुटाच्या वर व्हायला तयार नाही. आणि 35 माझ्याकडे बघू नका, फक्त मी लोकांचं सांगायलो हे लक्षात. उंची हाईट किती, वजन किती झालं याचा परिणाम आहे. तर त्याचं कारण आहे आपण मजबूत असलं पाहिजे. उपवास हा नेहमी शरीराने करण्यापेक्षा मनाने करा. 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11वं मन एकादशीत ठेवा, तो उपवास होतो. आणि अजून जाता जाता हात जोडून विनंती करतो, तसं तर गावगाड्यात अजून नाही आहे, पण सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म इथं असल्यामुळं मी तुमच्या गावातून सगळ्याला संदेश देतो. एवढं समजा, या नवरात्राच्या नावाखाली, दांडियाच्या नावाखाली जी रासलीला चालू आहे, जी रंगलीला चालू आहे, तिला कुठंतरी छेद मिळाला पाहिजे. सणाच्या नावाखाली या गोष्टी चालू आहेत, ह्या आपण अजिबात खपून घेतल्या नाही पाहिजे. अश्लीलता त्या ठिकाणी फैलवण्याचं काम चालू आहे. माझं म्हणणं आहे, दादा, अरे आपल्या ताईनं दांडिया खेळायला जाण्यापेक्षा या नवरात्रामध्ये दुर्गा माता दौडमध्ये गेली तर ती अधिक त्या ठिकाणी महाराज सुशील सुसंस्कारित राहील. या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. नको तिथं धाडण्यापेक्षा पाहिजे तिथं धाडा. संस्काराचं माहेरघर आपण त्या ठिकाणी तयार करूया. आणि नवरात्राच्या या सगळ्यांना शुभेच्छा देतो. लहान तोंडी मोठा घास घेतला, काही चुकला असेल अंतकरणातून माफी मागतो. चांगला आला असेल गुरुवारी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नथुराम महाराज केळकर बाबाजींची कृपा, त्यांच्या कृपा आशीर्वादानं बोलण्याचं धाडस केलं. चुकला असेल माझ्या वाणीचा दोष समजा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक मदन महाराजाला द्यावे तितके धन्यवाद. ज्यांनी धर्ममंडपातून कीर्तन ऐकलं तुम्हाला दंडवत, ज्यानं वाटेवून ऐकलं तुम्हाला साष्टांग दंडवत, आणि ज्यानं घरून पायड्या पायड्या ऐकलं त्याला घालीन लोटांगण करतो. राहिले आमचे चोपदार मामाला सुद्धा धन्यवाद देतो, कारण हे पाठीमाग उभा राहिले पण काहीच नाही म्हणले. नाही तर आमचीतले एक चोपदार मायाच माग उभा राहतं म्हणतं वा वा क्या बात आहे, मा गुळ उचलून खाते. पण हे तसे चांगले आहेत, त्यांना धन्यवाद देतो. आमच्या यूट्यूब चॅनलवाल्याला सुद्धा धन्यवाद देतो. वांगलं आधी टाका आणि चांगलं काढून टाका, एवढ्या तुम्हाला शुभेच्छा देतो. असंच करताना चांगलं टाकू नका, जे वाईट बोललो ते आधी टाका, असंच करताना. ते नाही म्हणालो, मी थोडा उलटा महाराज आहे. माझं म्हणणं आहे, महाराज जे चुकला ते आधी टाका. का? जोपर्यंत माझी चूक मला कळणार नाही. चुका झाकू तर माणसं मोठ्या चुका करायला लागली. लक्षात येते का? म्हणून आधी टाकलं पाहिजे. माझं म्हणणं आहे, मी जे चुकलो, अरे मला सुद्धा आत्मचिंतन होईल. सिस्टीमवाल्याला द्यावे तितके धन्यवाद. काय नाव आहे आपल्या सिस्टीमचं? काय याच्यावर नाव टाका ना त्या. काय नंबर 1 सिस्टीम आहे राहू आपली, याच्यावर नाव नाही. एकदा टाळ्या वाजव त्यांच्यासाठी जोरात. नाव टाका महाराज. आमची तर एकदा माझ्या गावात कीर्तन चालू कीर्तनात एक जणांना पंखा बंद केला. म्हणलं एक पंखा लाव. म्हणला कस काय लाव, मी दिलाय. अरे म्हणलं तू दिल्यावर बंद करतो का? म्हणला मग चालू असलं मग नाव दिसतं का? त्यानं पंख्यावर टाकलं. तुम्हाला याच्यावर टाकायला हरकत नाही, तुम्हालाही द्यावे तितके धन्यवाद. झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर